त्यांनी त्यांच्यात पितर जाणले, समान वाटलं, समान समान सोयरे पिशून समान जोडे, चित्त परवडे परोपकारी. त्याचं चित्त, त्याचं अंतकरण उपकार करण्याविषयी असावा, तरीचा अंगीकार करेल नारायण, अन्यथा बडबडे तो शीन येणे. शेवटचा टप्पा सांगितला, तुका म्हणे चित्त झाली या निर्मळ, तरीच सकळ केले होय. चित्त निर्मळ असलं पाहिजे. ज्याचं चित्त निर्मळ आहे त्यानं केलेलं परमार्थ हा केला असा होतोय. चित्त निर्मळ असा, चित्तानं सुद्धा पाप होते. तुम्हाला एक माहित असावा, पुराणातला द्वापार युगातला प्रसंग आहे. द्रौपदीनं कर्णाला पाठीमागून बघितलं होतं. पाहतसे पृष्ठभागा, द्रौपदीनं पाहिलं पाठीमागून, सुटसुटीत कर्णाचा बांधा. आणि कर्ण हा पांडवांसारखाच दिसायचा, कारण तो तिचाच पुत्र होता. कर्ण तो पांडवरे पहिला. आणि सहज बघत असताना सांगणारे लोक जरा वेगळं सांगतात. म्हणे द्रौपदी म्हणली, बाई पाचच्या नंतर ह्यो बी असतात किडे पडतील सुमळ्या तुया तोत्रात. हरामखोरा. द्रौपदीविषयी असं वाक्य, जगाचा बाप तिला बहीण मानित होता हो, तिच्याविषयी असं वाक्य. फक्त द्रौपदीनं कर्णाची पाठ पाहिल्याच्या नंतर आप्पा विचार केला, माझे एक मालक इकडं कोणीकडेत. तर तितक्यामध्ये पातिव्रत्याचा अंक तिला इतका ढळला होता. चित्तानं केलेलं पाप इतकं सुद्धा ढळायचं नाही. काय ताकद आहे. तुमचा ऊस कमी व्हावा असं मला वाटतंय, पण होतो का मायाच्यानं? मग काऊन येणार याला बाळ्या तू? उग फुकट कळण शेंडी वळवळे ना, काय गरज आहे का त्याच्याहून? हा, मला वाटतंय तुमचं पोरग नोकरीला लागून. आता शिकलन बाळ्या, तू या पोरानं तर खिडकीतून मास्तरला दगड आणले, ते कसं नोकरीला लागन? तुमचं वाईट व्हा मला वाटतंय, पण होतंय का माझ्याच्यानं? नाही. पण वाटलं तरी पाप आहे. मनानं मन संकल्पाची हो, तीर्थ 360 सांगितले. नद्या त्याच्यापैकी 350 येतात. एकाही तीर्थाच्या बापाची ताकद नाही. हे मन संकल्पाचे पाप आहे ते धुवायची, इतकी नालायक पाप असतात. म्हणून तुका म्हणे चित्त झाली या निर्मळ. निर्मळ चित्तानं केलेला परमार्थ अत्यंत टोकाचा असतो. तरीच सकळ केले होय, तरीच अंगीकार करील नारायण, बडबडे तो शीन येणे वेन. साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन विठाला. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेली ही जुनी परंपरा आहे. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा जयघोष, अन्नदान, फार जुनी परंपरा. आणि सारंगापूर नावाचं गाव, मला वाटतं मी फार दिवसानं एकदा तुम्ही मला आणलं होतं. हो, खूप दिवस झाले. त्यावेळेला मी 2008ला बोलेरो गाडी घेतली होती, त्यावेळेला आलतो. त्याच्या आधी एकदा ॲटो रिक्षात आलतो. 3 चाकाचा ॲटो होता, तुम्ही होते, मला लक्षात, मेमरी कार्ड टाईट आहे माझं. हो, त्यावेळेला मी आलतो. बऱ्याच दिवसापासून सात्विक, परमार्थिक, सदाचारी गाव आहे, आध्यात्मिक गाव आहे. आणि यावर्षी तर भव्य दिव्य असा सुंदरसा मंडपही झाला. खालून नाही म्हणालो मी, याच्यावरून झालाय. याच्यावरून आहे, याच्यावरून आहे. अशा मारुतीरायाच्या वास्तू मोठ्याला होणं अत्यंत गरजेचं आहे. भोवतालचा परिसर बी मोठा आहे. एक भंगिरे मला म्हणलं, महाराज कुठं मारुतीला पोरं व्हालेत. अरे सुंबळ्या, मारुतीला पोरं होत नाहीत, पण तू हे पोरं कुठं पैठणच्या तळ्यात बशी, तू का नालाय का? नाव मारुती राहायचंय, मजा कोण मारायलो? आपण. आपल्यालाच बसायला झाला का नाही? वास्तूचा कार्यक्रम असेल, घरापुढे आप्पा एवढे माणसं बसू शकत नाहीत. वास्तूची पूजा करता येईल, इथं कार्यक्रम करून माणसं जेव घालता येतील. काय कार्यक्रम नाही? अहो, एखाद्या गरीबाच्या मुलीचं, मोठाली माणसं कुठं जातील?
पण सर्वसामान्य माणसाच्या एका छोट्या खाणी सात्विक तात्विक सदाचारी पुण्यशील गरीबाच्या मुलीचं लग्न झालं तर या मंडपातल्या सहकार्य करणाऱ्याला 100 पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होतंय. चांगली कामं करत जा, फार गरज आहे. अशी मंडप प्रत्येक गावात मारुतीरायाच्या समोर व्हायला पाहिजे. गोड सुंदरसं त्याला बेड वगैरे सगळं केलेलं छान. गावात जितक्या आडनावाची माणसं असतील तितक्यांना मनपूर्वक धन्यवाद प्रणाम ह्या कामासाठी. भोवतालची जागा आता बारीक करू नका, अशी राहू द्या, एवढी राहिली पाहिजे आहे का नाही. मंदिराच्या भोवतालची जागा अशी बारीक बारीक नाही केली पाहिजे. त्यानं रावणाचे तंगडे हाणले तर आपले तंगडे हाणायला त्याला काही टाइम लागत नाही. जर सत्याला भेद जा, मला नका भेऊ, माई काय पात्रत आहे, पण त्याला भेद जा. मंदिरातलं फार आगाव येते. हा, मी दुपारीच सांगितलं, भीमाला चापट मारायची ताकद पृथ्वीवर एकाही व्यक्तीची नव्हती, पण हे चापट हाणल्याच्या नंतर कानातून मुंग्या आल्या. तो भीमदादा म्हणले, वानरान मला चापट हाणा दगडासारखा गाल हो, तू खरंच वानर आहेस का. आधी भीम वानर म्हणूनच जाऊ लागले, त्याला वानर म्हणूनच. तर मारुतीराय म्हणले, मी इतका ठोका आणल्यावर पृथ्वीवर एकही वाचला नाही, तू कसा वाचलास, तू कोणाचं पोरग आहेस. दोन्ही काही साध्या ताकदी नव्हत्या ना त्या. आणि मग मारुतीरायनं सांगितलं मी हनुमंत, त्यांनी सांगितलं मी अर्जुनांचा पांडवापैकी एक आहे. कडकडाटून आलिंगन दिलं आणि अर्ध शरीर भीमाचं वज्राचं केलं. इतकी ताकद आहे त्याच्यात, इतकी ताकद आहे त्याच्यात. परिसर मोठा ठेवत जा, चांगलं आहे. मोठ्या श्रद्धेने मृदंगाचार्य मंगेश महाराज, महाराष्ट्राला लाभलेली मृदंग क्षेत्रातली बुलंद तोप, आदरणीय हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज, गोड तोडीस तोड सुंदर पक्वाद वाजिता महाराज, तुम्हालाही प्रणाम, तुम्हालाही प्रणाम. तारखेच्या संदर्भात तुमच्या वतीनं तेच हुक टाकीत होते. हो, बापूंना फोन केला उत्तरेश्वर बापूंना, आमचं हे डबकं बंद असते, म्हणजे मीच करीत असतो. 1-2 तास उघडायची आपली पात्रता आहे. महाराज तुम्हालाही प्रणाम. ज्या गावाला सद्गुरू नारायण बाबांचा आशीर्वाद आहे असे वांगीकर आदरणीय मच्छिंद्रनाथ आप्पा आहेत, फार पाठांतर. तसेच उत्तरेश्वर बापू वांगीकर, खूप पाठांतर. गायन क्षेत्रातली लाभलेली आपल्या मराठवाड्याला बुलंद तोप आदरणीय पंढरीनाथजी महाराज कदम, तोप होते आपल्या महाराष्ट्रात लाभलेली. याही बाजूचे इनेकरी बाबापासून इथपर्यंत, त्याही बाजूचे इनेकरी बाबापर्यंत मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या साऊंड सिस्टीमवाल्यांना सुद्धा धन्यवाद. आणि ज्यांच्या वतीने मला इथे येण्याचा योग आला, आत्माराम सहदेव चोखट, उत्तम सदाशिव चोखट, दत्ता आसरोबा चोखट, विष्णू आसरोबा कागदे, राजेभाऊ रामकिशन चोखट, रामप्रसाद पंढरीनाथ चोखट, विलास तुकाराम चोखट आणि संतोष गणेश चोखट, हे 8 यजमान आहेत. इतके काय करायचे इतकुशा गिरगावच्या बाळूला. विठाला श्रद्धा आहे. आदरणीय वारकरी महाराज बाबा सुद्धा आहेत, आदरणीय परम श्रद्धेय. या ठिकाणी मला वाटते भागवत कथा आमच्या गुरूंची आहे, ज्यांच्या वाणीवर अत्यंत नाविन्यपूर्ण प्रभुत्व आहे. एक सात्विक सदाचारी पुण्यशील व्यक्ती. खरं तर मनाचा मोठेपणा, कथाकार लोक कीर्तनात बसत नसतात, नाहीत बसत. वारकरी संप्रदायाशी निगडीत असणारे वेदशास्त्र संपन्न अधिक वारकरी संप्रदाय, वैष्णव ब्राह्मण, हो, असे लोक पाहिले की माणसाला वाटते की शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचे अंश आहेत, ज्ञानोबारायांचे अंश आहेत. सात्विक तात्विक गुरुजींना प्रणाम करतो. उपस्थित आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेली श्रोते जनार्दन, तुमच्याही चरणी नाक घासून प्रणाम करतो. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, प्रणाम करतो.
अभंगावर येतो, निरवैर भावे सर्वभूतासवे. देहूतले मालक सांगतात वैर करूच नका, करू नका वैर. दोन चार मुद्दे बारीक बारीक वैरानं काय होतंय आणि वैर नाही केल्यावर काय होतो याचा पुरावा देऊन आपण पूर्णविराम वेळेत करू. ट्रॅक्टर किती महागाईचं घ्यावा, पण आपला बांध आला की वळीलं पाहिजे, दुसऱ्याच्या रानात नाही घालायचं. वैर वैर. पुराणामध्ये सुदर्शन नावाचा एक सुंदर व्यक्ती होऊन गेला, अति सुंदर. मामा त्याचं नाव होतं सुदर्शन, पण तो एका देवतेपैकी होता दादा, विद्याधर नावाची देवता. इतका सुंदर इतका सुंदर इतका सुंदर, मदन त्याच्या पुढे चिल्लर होता. राजस कुमार मदनाचा पुतळा. चिल्लर आहे, चिल्लर आहे मदन, चिल्लर. मदन कोण माहितीये? रतीचा पती मदन. सुदर्शनाच्या पुढे मदन हा चिल्लर व्यक्ती होता. इतका सुंदर सुदर्शन, पण एका महाराजाशी वैर केलं. रस्त्याने चालता चालता कमरेत मानेत वाकलेले महाराज आणि मित्राला म्हणला, देखो बला कैसे तेडे महाराज चल रहे. आपल्याला एखाद्या साधूला मानायचं नसेल तर मानू नका. साधू हा रंगारूपाने ओळखीताच येत नसतो, त्याला लायकी लागत असती. आणि बऱ्यापैकी अधिकारी लोक महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशेपण मिरवी, आवडवली. मोठ्या लोकांचं लक्षण असतं, ते साध्या परिस्थितीत राहत असतात. अधिकारी लोकांना स्तुती आवडत नाही, निंदा स्तुती नावडे, पाहता परब्रह्म आवडे. संत शिरोमणी निळोबाराय सांगतात की हे तसे साधू मला आवडतात. निंदा स्तुती नावडे, पाहता परब्रह्म आवडे. हो काय मग अशा महिमेतल्या साधूला आपण जर गबाळ्या म्हणलं, साधा म्हणलं तर आपली पात्रता आहे का? नाही. साधू म्हणून उपहासिते, पैठणचे मालक नमूद करतात की संत मनोने उपहासिती, त्याचे पूर्वज नरका जाते. संताची शोभावी काय म्हणले आप्पा? संताची क्षोभवी कोण्याही प्रकारे त्याचे नोहे बरे उभय लोक. अरे अरे, तुम्ही कुठल्याही भावानं जर साधूवर शोभ आणला तर त्याचं कधीच भलं नाही, कधीच भलं नाही, कधीच भलं नाही. आवडत नाही दुरून जावा. एक जुनी म्हण होती, ज्या गावाला जायचं नाही त्या गावाचं नाव कशाला विचारायचं. काही गरज नाही ना, गरज नव्हती.
अहो जगात एक नंबरचा सुंदर सुदर्शन रावणाच्या पत्न्यांच्या दातांचं वर्णन पौर्णिमेच्या चंद्राच्या तेजाशी केलंय. अगा निशापती भययम दंत कांती जायते लंकेशास्थित कामिनियो सौंदर्यानस्तते वचा. पौर्णिमेच्या चंद्रासारखे दात त्यांचे टवटवीत चमकायचे, तर त्याच्याही पेक्षा सुदर्शनाच्या दाताचं वर्णन करत असताना अब्राय भय जायते न नक्षत्रो, या सगळ्या नक्षत्रांची कांती तेच त्याच्या दातात इतका सुंदर. काय गरज होती महाराजाची चेष्टा करायची? मला वाटतंय वळईनं नीट बसावानं लय वळ्या इस्त्याच्या लग्नाला जात्यात येते का वापस? वळई इस्त्याच्या लग्नाला गेल्या वापस येते का? हाय का नाही आगावपणा? मग जगात सुंदर आहे, काही गरज होती का? त्या साधूची चेष्टा केली. वैर सांगतोय वैर. चेष्टा केल्यावर साधू काही म्हणत नव्हतं देवा, कारण मोठी माणसं हत्तीच्या अंतःकरणाची असतात. हत्तीला बघा किती कुत्रे भुकत ते त्याच्या मस्तीतच चलत आहे. त्याला माहिती आहे ना हे डसलं की बोचर होतंय. भुंकोनी श्वान लागे हत्ती कुत्रे अशी गाडी पळायली ना तिच्या माग पळत येत. फुकट दुसऱ्यानं टाकलेल्या भाकरीचं रक्त मातीत घातलं त्या कुत्र्यानं. काय त्याला गरज आहे का? गरज नाही, गरज नाही. तेवढ्या मोठ्या महात्म्याची सुदर्शनानं चेष्टा करणं म्हणजे कुत्र्यानं भूक नाही. ते साधून काय मनाव नाही घेतलं, पण तितक्यानं ऐकलाच नाही हो सुदर्शन्या. यानं त्या महाराजाला ढकलून दिलं, ढकलून दिलं. देवा खर्चटलं हो, खर्चटलं. एक दोन ठिकाणी घासलं आणि मग मात्र डोळे झाकले आणि विटेवरच्या मालकाला विचारलं, माझ्या देहूतल्या मालकांसारखं आम्हा गांजी जन तरी काम मेला नारायण. देहूतले मालक म्हणतात, देवा आम्हाला जर काही लोक त्रास देत असतील तर तू आमच्यासाठी मेलाच का रे? आम्ही जना भ्यावे देवे. देवा आम्ही मूर्ख लोकांना भ्यावं याची लाज तुला वाटत नाही? देहूतल्या मालकांचा पुरावा आहे. तसा या साधून त्या काळात मालकाला प्रश्न केला, देवा काय माझा काही संबंध आहे का रे? मी तुझं भजन करतोय. अरे मी उन्हानं चलत असताना मला घाम येऊ नये, मला ऊन लागू नये याच्याकरता माझ्या डोक्यावर ढगानं छत्र धरले रे. ही तुझी कृपा आहे. सूर्यानं छत्र धरलंय. साधूला ऊन लागत नव्हतं, त्या साधूच्या बरोबर ढग चलत होता. किती अधिकारी साधू असेल आणि त्या साधूला ढकलून दिलं. वैराचा परिणाम सांगतो, सुदर्शन्या सरप झाला, सरप झाला. होलिया व्याळ पडला से धरणीसी फुतकारी वितरासी दृष्ट जैसा. व्याळ म्हणजे सर्प झाला, सर्प झाला, सर्प सर्प. दृष्टांत संपला. जगात एक नंबरचा सुंदर दिसणारा व्यक्ती एका साधूशी उग इनाकारण वर घेतलं तर सर्पात योनीत गेला. म्हणून मालक म्हणतात वैर करू नका.
विचित्र. काय गरज होती का आगावपणा करण्याची. गेलं बोंबलत सर्पाच्या योनीला. उद्धार झाला द्वापार युगात. ते भाग सोडून द्या, पण नव्हतं येत ग थोडं अंगावे. फुकट घेतलं फुकट हे वैर वैर. 7व्या अवतारात 2 भावाचं भांडण. गैरसमज निर्माण झाले. दुदुम्बी नावाचा राक्षस आतमध्ये गेला. वालीनं त्याला मारलं. त्याचं रक्त त्या युवराच्या बाहेर आल्यावर सुग्रीवाच्या लक्षात आलं, दादा मेला आपला, मृत्यू पावला दादा. मग त्याच्या लक्षात आलं, दुदुंबीनं जर आपल्या दादाला मारलं तर युवराच्या बाहेरून आल्यावर किष्किंधेतल्या सगळ्या वानरायला मारील, म्हणून यानं युवराला शीळ लावली. सुग्रीवाचं वैर नव्हतं वालीशी. त्याला काय माहितीये, त्याला लक्षात आलं की आपले दादाच मेलाय. पण ते रक्त दुदुंबीचं होतं. युवरातल्या शिळेला लात मारली, बाहेर आला. इतकं वैर, इतका गैरसमज निर्माण झाला. इतका गैरसमज, इतका गैरसमज. इतक्या कडाक्याचं भांडण, इतक्या कडाक्याचं भांडण. भावाला काढून दिलं आणि त्याची बायको घरी ठेवून घेतली. हे जाऊ देत नाही म्हणला तुला, थांब इथं. ठेवून घेतली. तितक्यानं काही शांत नाही हो. फुकट वैर घेतेत माणसं. दुदुंबी मारला मारला. बरेच पोट्टे सरप मारल्यावर रोडवर आडवा टाकीत. आता मारल्याला कशाला टाकायला सुमळ्या. मोटरसायकलवाला गपकन दचकत पडकन थोतरावते. हे आगाव कुरापती करायला नाही पाहिजे. पाहता का नाही तुम्हाला मेलेल सर्प दिसते, मुद्दा मासे टाकते. हो, खडगुळनं काय कायचे लेकरत लय चित्र. हो, मी एका घरी गेलो तर ते 2 नातू होते. एक पोरीचं होतं आणि एक पोराचं होतं. दिवाळीला आलते, दिवाळीतला कार्यक्रम आणि बाळ्याचं कीर्तन त्या गावात. ते यजमानाच्या घरी बसल्या, महाराज हे मुलीचा मुलगा आहे आणि हे मुलाचा मुलगा आहे. एकच मुलगी आणि एकच मुलगा. काय लेकर आहेत महाराज, सोन्यासारखे गोड. म्हणलं हो ना, देवाची कृपा आहे तुमच्यावर, चांगले आहेत. पान महाराज आमचे कसे लेकर आहे. मनात म्हणलं मला का वा घर थोडीच झाले. हो ना, आता काहीतरी तिळभर करायचं, निळभर सांगायचं, असं काही लय नाही चोंबाळायला पाहिजे मनातली मनात. असं मी त्याला म्हणू कशाला, बुकात येत लावणार होतो. त्याच्यामुळे मी काही विरोधात नाही गेलो त्याच्या. काय महाराज बघा ना आमचे कसे लेकर आहेत. म्हणलं वा वा, काय बघायचं का, आम्ही गोकुळातल्या सारखेच दिसायला लागले तर. काय छान लेकर आहेत. मग तितक्यात कीर्तन झाल्यावरची गोष्ट होती बरं देवाई. आणि मग बैठकीतून बाहेर बघताना ते म्हणले इथे महाराजाचा बूट होता ना. म्हणलं काय नाही, एका बुटाला तुमच्या पोरीच्या पोरानं सुतळी बांधली आणि एका बुटाला तुमच्या पोराच्या पोरानं सुतळी बांधली. रानात पाणी शेंदू लागले. हो, रानात पाणी शेंदू लागले. म्हणलं वा वा, कायच लेकर तुमचे गोड आहेत. इतक्या लहानपणी यायला पाणी शेंदायचं कळालंय. असंच सांभाळावं लागत. हो, विरोधात गेल्यावर पुन्हा कसे कीर्तनाला बलिते. विठाला तुम्ही 8 जणांना अंगावर घेऊ नका या. मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे का नाही. मी काय तुमच्यासाठी शर्ट शिवला नाही. खडगुळ पोर असतात काही काही खडगुळ. दुधुंबी मारला, काम संपलत. बाहेर ओढीत आणला. भावाला तर काढून दिलं आणि दुधुंबीच्या तंगड्याला धरलं. गर 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 फिरिलं. एक साधू साधनेला बसलेला देवा, त्याच्या अंगावर राक्षसाचं रक्त पडलं. साधूचं नाव होतं मुनिश्री मतंग. मतंग. वैर किती विचित्र असतं. काही गरज होती का मला सांगा तुम्ही. आपण जर डव्हाच्या जवळून चाललो, आपल्याला कळालं याच्यात गाळ आहे, घाण पाणी, मुकाट्या बसवणं, तर त्याच्या पलीकून माणसं चालल्यावर त्याच्यात दगड टाकीतो आणि त्या दगडांवर उडालेलं पाणी त्याचे कपडे भरत येत. आगावपणाच आहे तो, मूर्खपणा आहे. किती नालायकपणा आहे. काही गरज होती का. मेलतन ते राक्षस संपलत. सडून जाईन, कुजून जाईन, किडे खातील, मुंग्या खातील, कोले कुत्रे खातील, काही गरजच नव्हती. गर 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 फिरिलं आणि रक्त साधूच्या अंगावर पडलं. वैर इतकं विचित्र. साधूच्या तोंडातून वाक्य पडलं, ज्याने कोणी माझ्या अंगावर साधना करत असताना रक्त टाकलं, तो ह्या पर्वतावर आल्यावर त्याचे 1000 तुकडे हो. कशाची ताकद आहे.
वैराची. चला थोडंसं पुढे सरका. इथपर्यंत बी आपला पुरावा बसवत होता, पण पुढे सरकतो थोडं. दारे धरताना गवत उपटिलं पाहिजे, म्हणजे खुरपायचा ताण कमी होत असतो थोडासा. टपकाळ गवत असं उपटायचं. काय दारे धरताना आपण तरी काय दुसरं काम करतो आहे का नाही? ह्या कडीला गुंड फोडा, तिकडे कडीला पाणी जाऊस तर माल्यावरचं गवत उपटिलं पाहिजे. त्याला ओरिजिनल शेतकरी म्हणतात. हो, दारे धरताना जर व्हॉट्सअप खेळत असन तर येडगळ म्हणायचा, विठाला विठाला तितक्या येडपाटाला पपेची माय जगीता येते होय. ते तर पाईपलाईनचं ढेलं काढते नाला एक, विठाला दोन भावाचा वाद झाला. श्रुतीशास्त्र सांगते वाद मिटवायची ताकद पंढरपुरातल्या मालकात होती. वाद मिटवायची ताकद पंढरपुरातल्या मालकात होती. महाराज एवढी अधिकारी वालीची बायको होती, इतकी अधिकारी तारा. ठराविक स्त्रियांच्या यादीमध्ये तिचं नाव आहे. आणि जगाच्या मालकानं वारीला संपवलं. ऐकण्याच्या मानसिकतेत मध्ये होता, पण संपवलं. वैर सांगू तुम्हाला, मरता तोंडातून वाक्य पडलं, देवा अरे तू जगाचा बाप आहेस रे, विश्वाचा मालक आहेस, तुला काय करता येत नाही. तू जर मला समजून सांगितलं असतं तर मी सुग्रीवाला किष्किंधेचा राजा केला असतं, माझा अंगद युवराज झाला असता आणि मी निमूटपणे झोपाळ्यावर बसलो असतं रे. पण तर मला मारलंस. मरता वैर जाग झालं. लक्षात घे, पुढच्या अवतारात मी तुला बाण मारीनच. भिल्ले विंधिले सारंग, मागच्या जन्मातलं वैराचं गठुड पुढच्या जन्मात आलं आणि देवाला सुद्धा त्या वैराची पोचपावती फेडावं लागली. म्हणून देहूतले मालक पहिल्या कडव्यात वैर भावे देवाला नाही चुकलं. आस्ती आणि प्राप्ती नावाच्या दोन मुली आपा ह्या कंसाच्या पत्न्या होत्या. आस्ती आणि प्राप्ती. वैर बघा, वैर. ह्या मला वाटतं जरासंधाच्या मुली होत्या. जरा नावाच्या राक्षसनीनं ज्याचा सांधा जोडा त्याचं नाव जरासंध. बऱ्यापैकी होतं, ते श्रीमंत होतं. तो एका प्रांताचा राजा होता दादा. जरासंध फार मोठा, पण नास्तिक होता, धर्मद्वेषी होता. परमार्थावर आतुर त्याची जलोशी होती. आणि पंढरपुरातल्या मालकाला असे संपवावं लागते.
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे प्रत्येक युगात प्रत्येक कालात या हरामखोराला संपविण्यासाठी त्याचा अवतार भगवान त्याला संपवण्यासाठी अर्जुनाला आणि भीमाला घेऊन गेले. ते एक माझ्या 27-28 वर्षापूर्वी एक गोडशी पंक्ती वाचिल ती मी. पार्थ ते पृथकीचे बाळ शास्त्र अभ्यासी घातला काळ मजशी दिसे आळूमाळ खादाड निद्रा हरनिसी. तो जरासंध म्हणत होता, हे अर्जुन आणला का मला मारायला? हे तर शास्त्र वाचण्यात त्याचा काळ गेला. मला भीम दिसायला जरा आळूमाळू, पण बेट खाचलय ना दे. इतक्या नाही म्हणलं ते. बळेची सर्पाची या सदना मंडूक वस्ती पावला. पहा किती पागल जरासंध आहे. त्याचा पाहुणा तुमच्या गावात नाही ना? म्हणजे असं भेव वाटायला बोलायताना. हो ना, त्याचा पाहुणा असला तर आपली गाडी फोडायचा. पण मला वाटतं जरासंध्याचा तुमच्या परिसरात पाहुणा नसेल दादा. हे जरासंध्या म्हणला भगवान कृष्ण परमात्मा अर्जुन आणि भीम हे बेंडूक आप्पा आणि ह्यो जरासंध्या सर्प. बळेची सर्पाची आ सदना आणि बेंडूक पाहुणा आला म्हणले आम्हाला तर स्वयंपाक करायचं कामच नाही, खातो म्हणे तुम्हाला. तर पंढरपुरातला मालक भेतूय, सर्प की तू सर्प की मी गरुड जाना. बेट्या तू सर्प आहेस का मी गरुड आहे हे तुला आता कळन ना, कळन तुला, कळन कळन. आणि मग अर्जुनानं सांगितलं, देवा आपल्या डोक्याच्या पलीकडचं हे नकोय 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 नकोय. आणि मग भीम दादा त्याला झोंबले. सर्वांना ज्ञात भागे भीमाने जरासंधाला असं टर 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 दोन तुकडेच केले, ऊसाच्या खपल्या केल्यासारखं. बऱ्यापैकी ज्ञाते. मग विरुद्ध दिशेला फेकलं, हे इकडे फेकलं, ते मेलं. हाडवैर सांगतोय, हाडवैर. आपण काही म्हणत होते ना, त्याचं ना आमचं बापा हाडवैर आहे. आज्या पंजापासून जमत नाही आमचं त्याचं, हाडात वैर आहे. हाडवैर शब्द कसे वापरित होते त्याचा पुरावा पहा. मग जरासंधाचा अंत्यविधी केला. एका विशिष्ट प्रकारच्या पवित्र गंगेच्या पात्रात जरासंधाच्या अस्थी टाकल्या. वैर लय उतू येतो, पिढ्यान पिढ्या उतू येते वैर, पिढ्यान पिढ्या. वैर नाही करायला पाहिजे. अस्थी टाकल्या. इतका नालायक होता जरासंध, इतका नालायक. गंगेनं पण त्याच्या अस्थी स्वीकारल्या नाही, गंगेनं पण नाही स्वीकारल्या. कालांतरानं आंघोळी करता गांधार देशाचा राजा तिथं बोंबलत गेलता. आंघोळी करता गेला आप्पा. तो गांधार देशाचा राजा म्हणजे शकुन्या. त्याचा बी पाहुणा नाही तुमच्या इकडं? हो, म्हणजे असं सांग जावा, मी नाही तर माफी मागतो ना, चुकून शब्द गेला म्हणून. असं होतं ना कधी कधी. त्याचाही पाहुणा नाही शकुन्याचा बी तुमच्याकडं कोणी. गांधार देशाचा राजा होता देवा. मला नाव लक्ष्मीकांत. हा, आता लक्षात आलं. ते दोन नाव लक्षात येऊन गेलं. चेहरे सारखे होते. होतं कधी मोबाईलवर बी तुमच्या लोड येतून कधी कधी हँग होतेत ना मोबाईल. मग आता बाळ्याचाही कधी कधी हँग होता असेल ना. बरं, विठाला विठाला लक्ष्मीकांत महाराज. आता लक्षात आलं. आंघोळी करता शकुनी गेला आणि आंघोळ करता करता द्रोणात अस्थी आल्या. द्रोणात अस्थी आल्या. अस्थी डोक्यावर पडून कानाकून वगळत असताना नालायकाच्या कानात नालायकाच्या अस्थी बोलल्या.
नालायकाच्या असती पंढरनाथ बुवा नालायकाच्या कानात बोलल्या आणि मग त्या दिवशी लक्षात आलं ह्या आपल्या कामाचा खेळ दिसतो गडे. वैर वैर सांगतोय किती लांबून आले वैर पाणी. त्यांना असती तिथंच गंगेच्या पात्रात बाजूला एक दगड टेकला, असते अशा घासल्या तोरड्या घासून 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 त्याच्या गोट्या तयार केल्या. आता लुडो नावाचा खेळ आहे चोखट दादा, हे शकुनीपासूनच आलेला आहे. हे असे ती लुडो नावाचा खेळ. आता हे मोबाईल मधली गोटी उमरीकर पालथी होती तेव्हा अशा गोट्या फेकावं लागायच्या. सोकटी नावाचा खेळ, पण त्याला नामांतर केलं, त्याला लुडो म्हणले. म्हणजे चांगल्या चांगल्याला लुडबडून टाकलं, त्याचं नाव लुडो. लुडो खेळ सोकटी आहे सोकटी. त्या अस्तीच्या गोट्या तयार केल्या. शकुनीला संपवायचे कोण होते सांगता येईल का तुम्हाला? पांडव का कौरव? कौरव. कोण संपवायचे होते? कौरव. आणि कौरव शकुनीचे कोण होते? बादशाह. सख्खे भाषे. आणि शकुनी कौरवाचा कोण होता? सक्का मामा. आणि पांडव कोण होते? बहिणीचे पुतणे. हो, पण शकुनीला संपवायचे कोण होते? बहिणीचे पुतणे का बहिणीचे पोरं? पक्क सांगा, उग काही नका. बहिणीचे पोरं. हा, बहिणीचे पोरं बापू पक्का. फजिती होईन बरं. आपा बघा गावकरी येत काहीतरी बघा, त्या म्हणा अंगावर येईल असं करू नका. विठाला विठाला. वा बापू वा वा वा. तुमचंच ऐकलंय. बहिणीचे पोरं संपवायचे होते. कारण सांगू, दुर्योधनाला पोहता चांगलं येत होतं, जलक्रीडा करता येत होती, पाण्यात जास्त पोहता येत होतं. आणि एके दिवशी दिवाळीला गांधार देशात आला आणि बहिणीच्या घरी एका सरोवरात पोहत असताना लपंडाव खेळत होता. आणि लपंडाव खेळणे म्हणजे पाण्यातली पाण्यात टिवणे, पाण्यातली पाण्यातला लपंडाव. तुम्हाला वडाच्या झाडावरचा एक लपंडाव माहित असेल ना? ज्यांच्या पॅन्टीवाल्याला काही माहित नाही, हे फक्त जुन्या लोकांना माहिती. तुम्ही आपलं हो म्हणी जा. बैर दोनदा हसत, एकदा पुढचं हसल्यावर एकदा, आणि ते काऊन हसलं कळाल्यावर दोनदा. तसं जिनच्या पॅन्ट. तुम्हाला काय माहिती वडाचं ते खेळ? ह्या पारंबील धरून तिकडं उडी, तिकडं उडी, इकडं उडी, इकडं उडी. हाही खेळ पांडवांच्याच काळातला होता. हो, वरच्यानं शेंडी जरी धरली तरी राग नव्हता. अरे उपटून येत शेंड्या, रक्ता भंबाळ टाळू होता त्या, कारण तो खेळच होता तसा. धरायची शेंडी ती ठेवायची. पाण्यातला लपंडाव सुळकी मारून त्याला पाण्यात पकडायचं, त्याच्यावर राज यायचा. हा लपंडाव नावाचा खेळ खेळला. दुर्योधनानं चूक केली वारकरी बाबा. मामाचे 4 पोरं मांडीत दाबली पायाखाली, मरुस तर वरीत नाही येऊ दिले. पण सखा भासा आहे आणि भारत देशाच्या राजाचं पोरग आहे आप्पा, याच्याकरता बळेविन शक्ती बोलू नये. मोठा माणसाची लेकर आहेत, बहिणीचे पोरं आहेत. पण पोटात खिचडी शिजत होती, गदगद 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 गदगद. बहिणीच्या एका पोट्यानं मग 4 मारले, पण बहिणीचं एक बी जितत होणार नाही, एक बी जिवंत ठेवणार नाही. वैर सांगायला वैर वैर वैर, एक बी जिवंत ठेवणार नाही. आणि जरासंधाच्या हाडाच्या गोट्या तयार केलत्या. घरावर तुळशीपत्र ठेवलं शकुन्यानं आणि बहिणीच्या घरच्या भाकरी खाल्ल्या. वैर सांगतोय वैर. 7व्या अवतारात लक्ष्मणाच्या हाताने ते नाक तुटलेली बाई कोण होती? शूर्पणखा. हिचं पोरग मारण्यात आलं. ते कालास्त्राची तपश्चर्या करू लागलं. कालास्त्र मला प्राप्त व्हावा, कारण लंकेत 18 लोक होते, अस्त्रांच्या साधना केल्या. हो, कुंभकर्णानं इंद्रपदाची साधना केली, पद देऊ लागले. पण सरस्वतीनं सांगितलं याला जर इंद्रपद दिलं तर हे देश विकून टाकीन, याला देऊ नका इंद्रपद. म्हणून त्याच्या जिभेवर ब्रह्मकन्या बसली आणि इंद्रपद मागण्यापेक्षा निद्रपद मागितलं. निद्रात मागितली, निद्रा झोपूत लागलं ते. हो, कालास्त्र, शूर्पणखेचं कार्ट. अस्त्रदेवच्या लक्षात आलं याच्या हातात जर अस्त्र पडलं तर जगातला कुठलाही व्यक्ती जिवंत ठेवणार नाही, राक्षस सोडून सगळ्याला मारलं असतं. आणि म्हणून लक्ष्मणजी फळं आणायला गेले
अस्त्र आसडलं आणि लक्ष्मणजीच्या हातात पडलं. अस्त्र किती तेजस्वी म्हणून जाळीवर मारलं. ती जाळी होती वेळूची जाळी. येळूला आळंदीतले मालक साबरी म्हणतात आणि येळूच्या बुडाला शूर्पणखेच्या नालायक कट्ट्याचं, जगाचा नाश करणाऱ्या कट्ट्याचं रक्त लागलं. साबरी वाढिन्नल्या सरळा, वरी फळनाथ पोकळा, कास्तन झाले गळा शेळीये जैसे. म्हणून येळूचे नळे करीत असते पेरायला, नळे करते, पण पहिली मूठ धान्याची पेरावं लागती शुद्धात. येळूची जर आंधळी काठी मथाऱ्याच्या हातात दिली तर मथार 4-2 वर्षानं लवकर मरत आहे. हो, म्हणून मथाऱ्यानं येळूची आंधळी काठी नाही घेतली पाहिजे. आंधळी काठी कोणतीला म्हणते? आणि डोळस, खालच्या कांद्याचा डोळा आणि वरच्या मुठीतल्या कांद्याचा डोळा सरळ असला की काठी डोळस, आणि खालच्या कांद्याचा आणि वरच्या कांद्याचा डोळा नाही जुटला की समजायचं आंधळी. टपकलत म्हातारं काय दिवसाला. हो, आंधळी काठी अशी घेत नसते. त्याच्या पाठीमागं वेगळे शास्त्र येतं. पण थोडस आता बैल 2 आणि जमीन 300 एकर, मला तरी कशी पाळी घालता येईल इतकी? मला सांगायचं 1-1.5 तासात सगळं समजून घ्या. वेळूच्या बाबतीत असं फार काही वेगवेगळे तत्व आहेत वेळूच्या बाबतीत. पुन्हा असो, यालाही मारलं. तो अस्त्र साधनेची तपश्चर्या करत होता. चला इकडे या. आणि मग त्या गोट्या केल्या. हा, त्याची माय याला मारल्याच्या नंतर सीतेला जर खरं आणायला कोणी लावला असेल ना रावणाला, तर त्याच्या बहिणीनंच